नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 15 ऑगस्ट 2025, वार आहे शुक्रवार। तर उद्या आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर भगवान बाळकृष्णांचा जन्म झाला होता आणि हा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ असा दिवस मानला जातो आणि या दिवशी देखील उपवास हा केला जातो। तर बघा, या दिवशी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास जो कोणी धरतो तर यामुळे 1001 एकादशी केल्याचं फळ आपल्याला मिळत असते आणि त्यामुळेच तुम्हाला शक्य होईल तर आवर्जून तुम्ही उद्या उपवास हा धरावा। तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण कोणत्या नियमांचे पालन करावे, उपवास करा किंवा नका करू, तरीही आपल्याला काही गोष्टींचे पालन करायचे आहे। काही चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाही। हा दिवस अतिशय शुभ असल्याने या दिवशी काही चुका आपल्याकडून होऊ द्यायच्या नाही, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येणार नाही आणि आल्या तरी त्या दूर होण्यासाठी, त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला मार्ग मिळेल। तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास कधी धरावा, तो कधी सोडावा, यासोबतच या उपवासाला काय खावे काय खाऊ नये, या दिवशी काय करावे काय करू नये, त्यासोबतच शुभ मुहूर्त काय, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्या घरामध्ये आपण साजरी केल्यामुळे, कृष्णांच्या पाळणा आपल्या घरामध्ये हलवल्यामुळे संतान प्राप्तीच्या ज्या काही आपल्या घरामध्ये समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होते। त्यासोबतच आपल्या मुलाबाळांना दीर्घ आयुष्य देखील लाभतं, त्यांची प्रगती होते आणि सोबतच आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील तर त्या येत नाही किंवा असतील तर त्या दूर होतात। तर या दिवशी बाळकृष्णांची सेवा ही सर्वांनीच आवर्जून करा। तर हा दिवस आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही। तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास उद्या 15 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आपल्याला संपूर्ण दिवसभर करायचा आहे आणि तुम्ही हा उपवास रात्री 12ला श्रीकृष्ण जन्म दिवस साजरा त्यानंतर देखील तुम्ही हा उपवास सोडू शकता। त्यासोबतच श्रीकृष्ण जन्मदिवस हा आपल्याला उद्या रात्री 12 वाजता साजरा करायचा आहे आणि 12:39 आपल्याला पाळणा हा हलवायचा आहे। उपवासा तुम्ही रात्री पाळणा हलवल्यानंतर जो नैवेद्य तुम्ही बाळकृष्णांना दाखवलेला आहे तर तो ग्रहण करून देखील तुम्ही उपवास हा सोडू शकता किंवा शनिवारी दुपारी देखील तुम्ही हा उपवास सोडू शकता। बाळकृष्णांना नैवेद्य दाखवून त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता। त्यानंतर तुम्ही उपवास धरा किंवा नका धरू, तरीही आपल्याला उद्या तामसिक अन्न हे खायचे नाही। त्यासोबतच उपवासाला तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता, फळं खाऊ शकता, त्यासोबतच रताळे आणि दूध देखील पिऊ शकता। तुम्ही राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकता। त्यानंतर या दिवशी काही नियमांचे देखील आपल्याला पालन करायचं आहे। तर बघा, या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे। त्यानंतर उपवास करा किंवा नका करू, तरीही आपल्याला दुपारी झोपायचं नाही, मांसाहार मद्यपान टाळायचं आहे। त्यासोबतच आपल्याला उद्या काळे कपडे हे घालायचे नाही, तसेच कोणावरही चिडचिड करू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाला वाईट बोलू नका। तर या काही गोष्टी आहेत तर त्याचे देखील आपल्याला पालन करायचं आहे। त्यासोबतच जवळपास जर कृष्णांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन त्यांचं दर्शन देखील घ्यायचं आहे। त्यासोबतच घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि त्यासोबतच श्रीकृष्णांची पूजा करताना महिलांनी केस हे मोकळे ठेवून त्यांची पूजा करू नये। त्यानंतर जवळपास श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन अवश्य तुम्ही त्यांना तुळशीपत्र अर्पण करा, नैवेद्य देखील अर्पण करू शकता, त्यांचं दर्शन घ्या। त्यासोबतच उद्या तुम्ही फळांचं आणि कोणत्याही धान्यांचं तुम्ही दान देखील करू शकता तुमच्या यथाशक्ती। त्यासोबतच कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही घरामध्ये बासरी, मोरपंख, गाय वासराची मूर्ती या देखील आणायची आहे। तर यामुळे घरामधील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकता येते। त्यासोबतच गाय कुठे तुम्हाला जर दिसली तर गाईला आवर्जून हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घाला किंवा इतर कोणतीही वस्तू तुम्ही खाऊ घालू शकता। तर यामुळे आपल्याला पुण्य मिळेल, कारण गाय ही बाळकृष्णांना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच उद्या आपल्याला गायीची पूजा देखील करायची आहे आणि गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ देखील खाऊ घालायचं आहे। त्यासोबतच उद्या कोणासोबत देखील खोटं बोलू नका, कोणाचाही अपमान आपल्याला करायचा नाही। तर या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।